नमस्कार, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे तुमचं आपल्या अवीक्षा ह्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या कामांच्या लिस्टमध्ये हे काम खूप महत्त्वाचं आणि माझ्या आवडीचं आहे आणि मला मनापासून आनंद देणारं आहे. तुम्हाला आतापर्यंत समजलंच असणार मी कशाबद्दल बोलते. खूप दिवसांपासून नियोजन केलेल्या कामाला आज मुहूर्त भेटला. आज झाडांच्या रिपोर्टिंग आणि मशागतचं काम घेतलं होतं. थोडक्यात काय तर त्यांचं मेकओव्हरही तेवढंच महत्त्वाचं. आणि हा आपला नवीन सदस्य मनी प्लांट खूप दिवसापासून घ्यायचा विचार करत होते. शेवटी ते आणलं आणि ह्याची ग्रोथ ऑलरेडी खूप छान आहे आणि मला अशीच मेंटेन ठेवायची आहे. हे सदाफुलीचं झाड आहे. याला मी ऑलरेडी कट केलं आहे, त्यामुळे आता त्याला काही करायची गरज नाही. कोणत्या झाडाला फुल असो किंवा नसो, हे नेहमी फुलत असतं. हा माझा कढीपत्ता आता छान झाला आहे. याची एक वेगळीच स्टोरी आहे, मी तुम्हाला नंतर सांगेनच. पण त्यासाठी आता मला काहीतरी नवीन करायचं आहे. सो बघूयात पुढे. नंतर माझ्या आवडीची ही लाल जास्वंद ही गावठी आहे. आईने 2 वर्षापूर्वी आणली होती आणि ती सुंदर अशी वाढ आहे. आतासुद्धा तिच्यावर तुम्ही बघू शकता 3-4 कळ्या आहेतच आणि असं वाटतं छोटंसं एकदम मूळ होतं ते आईने आणलेलं आणि आता ते एवढं मोठं झालं आहे. ती आणल्यापासून तिची ग्रोथ छानच चालू झाली आणि खूप फुलं येतात तिला. नंतर हे गुलाबाचं कलम आहे, छान लाल आणि त्यावर पांढऱ्या रंगाचं टेक्स्चर असतं. जेव्हा फुल येईल ना तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. आतापर्यंत ह्याच्यावर 7-8 वेळा फुलं आलेली आहेत आणि हेही छान आहे. त्याच्यानंतर हे कोलियस प्लांट हे मला खूप आवडतं. तुम्ही याला काय बोलता ना हे मला नक्की सांगा. हे ॲज अ हाऊस प्लांट सुद्धा आपण वापर करू शकतो, पण मलाही करायचं आहे. पण अद्विकमुळे मी सध्या हा विचार बाजूलाच ठेवला आहे. आणि ही माझी रोजमेरी, तुम्ही याला काय बोलता मला नक्की सांगा. तिला खताची काही जास्त तामझामची गरज असते. तुम्ही अगदी तिची कटिंग्स कुठेही लावली तरीही ती छान मूळ धरते आणि फुलते सुद्धा. आता मी तर तिला बॉटलमध्ये लावले, तुम्ही बघू शकता. तरी ती एवढी छान झाली आहे पण तिला थोडंसं मी कट केलं आहे आणि तिच्या ज्या चांगल्या चांगल्या कटिंग्स आहेत मी पुन्हा त्याच्यामध्येच रोवायला घेतल्यात, म्हणजे त्या छान अजून ग्रोथ होतील. कढीपत्ता हा माझा 2 वेळा आधी मी कढीपत्ता लावला होता, पण काही होत नव्हता. हा तिसऱ्यांदा आईने मला आणला आणि जेव्हा आणला तेव्हा माझ्याकडे कुंडी नव्हती. सो विचार केला तसाही होत नाही, त्याच्यामुळे जाऊ दे काय मेहनत घेऊ. आणि मी ते ऑइलचा जो कॅन होता रिकामा तेलाचा त्याच्यामध्ये लावला पण हा कढीपत्ता ट्रस्ट मी जगला आणि एवढा छान आता ग्रोथ झालाय तो. सो मला वाटलं त्याची मुळं एकदम अशी खाली पसरलेली. सो आई बोलली त्याला चांगल्या मोठ्या जागेची गरज असते, म्हणजे त्याच्या मुळांना जागा मिळेल पसरायला. सो मी त्याला मोठ्या पॉटमध्ये रिपोर्टिंग केले, ट्रान्सफर केलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी वरून माती वगैरे घालतीये. आणि हे कोलियस प्लांट आहे हे खूप आकर्षित करतं. म्हणजे तुम्ही बघा त्या झाडाला एक सुद्धा फुल नाही तरी पण ते दिसताना किती आकर्षित दिसते. म्हणजे असं प्रत्येकामध्ये काही ना काही गुणवैशिष्ट्य असतात, जे गुणवैशिष्ट्य इतरांपेक्षा आपल्याला वेगळं दर्शवतात. म्हणजे झाडांचंही तसंच आणि माणसांचंही तसंच. प्रत्येकाकडे काही ना काही नक्कीच चांगले गुणवैशिष्ट्य असतात. खूप उंच झालेलं म्हणून त्याला थोडंसं कट केलं मी, म्हणजे ते अजून फांद्या फुटतील त्याला आणि छानपैकी अजून त्याची ग्रोथ वेल मेंटेन राहील. जास्वंदाला मी काहीही नाही करणार, कारण ऑलरेडी वेल मेंटेन आहे आणि त्यावर 5-6 कळ्या सुद्धा आहेत, नवीन कोंब सुद्धा आले आहेत. म्हणून मला रिस्क अजिबात घ्यायची नाही. मला थोडी माती फक्त सैल करायची होती, खत टाकायचं होतं म्हणून मी माती सैल केली आणि थोडीशी माती त्याच्यामध्ये टाकली. बाकी मी त्याला काहीही केलेलं नाही. मी अजून झाडांसाठी काय करते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे खत. मी हे हरियाली फर्टिलायझर वापरते. मी जी नेहमीची नर्सरी तिथूनच आणल्या. आता काही जण म्हणतात की आम्ही झाडांची काळजी घेतो पण झाड पाहिजे तसं ग्रोथ नाही होत किंवा फुलं नाही देत, तर आपण फर्टिलायझर वापरलं पाहिजे, कारण आपण अन्न खातो तसं झाडांना सुद्धा एक्स्ट्रा पोषण न्यूट्रिशन नेहमी लागतं. हरियाली फर्टिलायझर ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे, हे वर्मी कंपोस्ट आहे आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं इनडोअर आणि आउटडोअरसाठी सुद्धा आपण यूज करू शकतो. मागे त्याच्या इन्स्ट्रक्शन सुद्धा आहेत. आणि फर्टिलायझरमुळे प्लांट्सची ग्रोथ छान होते, एक्स्ट्रा न्यूट्रिशन मिळतं, मातीही चांगली राहते आणि थोडंसं टाकायचं आणि वर पाण्याचं थोडंसं शिंपडा द्यायचं, किती छान होतं. आणि मी इकडे झाडं म्हणजे सगळी झाली आहेत लावून. सो आता मी त्यांना जरा ऑर्गनाईज करायला घेतलेत आणि थोडीशी जागा बदलवली आहे. म्हणजे काही गोष्टी शफल केल्या की आपल्याला जुन्या गोष्टी सुद्धा नवीन दिसायला लागतात. आणि ही माझी शेवंती आहे जी मी तुम्हाला दाखवली नाही, पण तुम्हाला नंतर बघायला मिळेलच. हे मनी प्लांट मी इकडे
पूर्व दिशा आहे, सो मी इकडे ठेवला आहे आणि जागाच मिळत नव्हती कुठे ठेवू, सो मी फायनली तिथे त्याला ठेवलंय आणि ते छानपैकी राहिले. आता हे सगळं झाल्यानंतर महत्त्वाचं काम म्हणजे होतं ही साफसफाई आणि मला एवढा कंटाळा आलेला ही साफसफाई करायला, पण कसं बेचं मी आवरलं आणि नंतर मग थोडा वेळ झोपली. आणि हे बघा, हे जे असं बघते ना मी, मग आपल्याला काय वाटतं की आपण जी मेहनत घेतली आहे ना ती सगळी संपूर्ण झाली आहे, एवढं छान वाटत होतं. आणि हा कोपरा आपला एकदम आवडीचा, एकदम जवळचा होऊन जातो. आणि झाडं आपल्या घरात असल्यावर बघा, आपली बाल्कनी किंवा आपली खिडकी, आपलं घर किती छान दिसतं, एकदम हिरवंगार. आणि त्यात पावसाळ्यात तर अजून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक झाडाचं पान असं हिरवंगार असतं, त्याच्यामुळे अजून छान वाटतं. आणि हे प्रोडक्ट मी मिशोवरून ऑनलाईन ऑर्डर केलं आहे फ्रीजसाठी, तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि अद्विकला सुद्धा ते बघायचं होतं. नो बेटा, नो 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 बेटा, इकडे बरोबर आहे, बरोबर. से हाय हाय हाय. हे फ्रीज स्टोरेज कंटेनर्स आहेत. फ्रीजमध्ये आपण भाजीपाला किंवा अजून काही स्टोअर करू शकतो याच्यामध्ये. हे 160 रुपयांमध्ये मला 6 रिसीव्ह झालेत आणि हे दिलेल्या किमतीमध्ये ना मी सॅटिस्फाईड आहे, कारण हे वर्थ इट आहे. स्पेससुद्धा चांगला आहे आणि तुम्ही बघू शकता प्लास्टिक क्वालिटीसुद्धा छान आहे. हे अशा प्रकारे झाकण आहे, त्याच्यामध्ये झाकणावर सुद्धा असे छोटे छोटे डिझाईन आहे, ज्याच्यामुळे जे पाण्याचे थेंब येईल किंवा मॉइश्चर येईल ते आपल्या भाजीवर पडणार नाही आणि लवकर भाज्या खराब होणार नाही. एअरटाईट नाही आहे, पण खूप छान आहे. आणि ह्या प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, पण मला आवडला हा प्रोडक्ट म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केला. तुम्हाला जर हवं असेल तर ऑनलाईन ॲमेझॉन किंवा मिशोवर नक्कीच मिळेल. आजच्यापुरती एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. लिव्ह, लाफ अँड लव्ह.